आज आपण चवळीच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे चवळीच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहे। त्यामध्ये मी घालणार आहे बटाटा घेतला एक मोठा आणि वांगी घेतली, तर मी अशी कट केली आणि पाण्यामध्ये ठेवले वांगी आणि बटाटे। वाटण तयार करण्यासाठी इथे आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेले आहे, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। तर इथे वाटण करून घ्यायचं आहे। नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आलं मी कट करून घेते। इथे मी 5-6 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत, ते घालूया यामध्ये आणि अर्धा चमच बडीशेप। जाडसरच मिक्सरला वाटून घ्यायचं। असं मी हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला। कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे। कढीपत्त्याची पानं घेतली, भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घेतली। आता कांदा घालूया। आणि कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा। इथे वाटण घालते मी यामध्ये। हे वाटण सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो घालते। टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं। यामध्ये सुके मसाले घेतलेले आहेत, हळद, जिऱ्याची पावडर, धना पावडर आणि लाल तिखट मिक्स करून घ्यायचे। यामध्ये थोडं पाणी घालते। कट केलेले वांगी बटाटे हे आपण यामध्ये घालूया। चवळीची भाजी आणि इथे छान असं मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकते आणि इथे मिक्स करून घ्यायचे।
गरम मसाला घालते। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते मी। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं मी आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि 2 शिट्ट्यांमध्ये भाजी आपली छान अशी तयार होईल। थोडीशी वरून कोथिंबीर घालते। कुकरचं झाकण लावून घेते। छान अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि एकदम कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने मी बनवली। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।